नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना मी जानेवारी 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना पहिला पंधरवडा जो आहे तो खूप अनुकूल आहे. सगळ्या गोष्टी झटपट आणि मनाप्रमाणे होतील असं यामध्ये मला दिसून येत आहे. ज्या गोष्टीच्या आपण मागे लागू आणि ज्या गोष्टी करायला आपण हिंमत दाखवू त्या सगळ्या गोष्टी या पहिल्या पंधरवड्यात होऊ शकतात. कधी होणार काय होणार याचा विचार न करता आपल्याला ही गोष्ट करायची ठरवली आहे, मग धाडसाने करायची. ही जिद्द ठेवून एखादी गोष्ट करा, त्या सगळ्या गोष्टी यशस्वी होतील. पण जिद्द दाखवायला पाहिजे. मनात कोणी किंतु आणला, कोणी काही संशय दाखवला, कोणी काहीतरी मनात उलटं सांगितलं तरी अजिबात आपला निर्णय बदलायचा नाही. आपण ठरवलेलं आहे ते करायचं, त्यातून आपल्याला अनुकूलच होणार असं ह्याच्यामध्ये दिसून येत आहे. उत्तरार्ध मात्र जो आहे तो जरा खूप अनुकूल नाही आहे. म्हणजे त्यावेळेला जरी धाडस दाखवलं तरी सगळ्या गोष्टी ते होतील असं नाही आहे. पूर्वार्धात ज्या धाडसाने गोष्टी दाखवाल त्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले प्रयत्न जे आहेत ते घरगुती कारणासाठी खर्च करा. म्हणजे घरामध्ये एखादं मंगल कार्य आहे, काही घरामध्ये धार्मिक कार्य होणार आहे, काही घराचे रजिस्ट्रेशन आहे किंवा काही घरात लेबर लोकांचं काम चालू आहे. अशा घरगुती गोष्टीत जर तुम्ही इंटरेस्ट घेतलात तर घरच्यांनाही आनंद होईल आणि त्या गोष्टी सगळ्या परफेक्ट होतील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे तुम्ही काही ना काही कारणाने घरामध्ये वेळ व्यतीत करा. ते कारण जे आहे ते कारण तुम्ही योग्य प्रकारे लक्षात घ्या आणि तो वेळ तुम्ही तिकडे खर्च करा असं मला या ठिकाणी सांगायचं. काही वेळेला असं असतं की आपण स्वतः लक्ष घातल्याशिवाय काही गोष्टी होत नसतात. तसा हा महिना आहे. तुम्ही लक्ष घालाल तर सगळ्या गोष्टी नीट होतील. विवाहिच्छुक जी मुलं मुली आहेत त्यांचे विवाह या महिन्यात अगदी जमून आल्यासारखे होतील. म्हणजे शेवटची फक्त भेट बाकी सगळ्या गोष्टी घडल्या. शेवटचा डिसिजन अंतिम जो आहे तेवढ्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या या महिन्यात येऊन थांबतील. पहिल्यांदा परिचय होईल, मग विवाह होऊ शकतो किंवा अगोदर मैत्री किंवा फ्रेंड सर्कलमधून काही प्रपोजल येईल आणि त्यानंतर विवाह होऊ शकतो. असे अनुकूल वातावरण या महिन्यात दिसून येतं. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे शारीरिक पीडा ज्यांना पहिल्यापासून आहे, म्हणजे अंग दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, अशा ज्या काही गोष्टी ज्यांना आहेत पहिल्यापासून त्यांना या गोष्टीत या महिन्यामध्ये जरा गंभीर स्वरूप धारण करतील असं दिसून येतं. म्हणजे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चांगली ट्रीटमेंट, चांगल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेणे असं ह्या महिन्यात तुम्हाला करावं लागेल. कारण त्या काही महिन्यापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत ते या महिन्यात थोड्याशा गंभीर होतील जर तुम्ही योग्य उपाययोजना केली नाही तर, किंवा तुम्हाला जे ठरवून दिलेले जी ट्रीटमेंट आहे ती घेतली नाही तर. जर तुम्ही त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेत असाल तर काही प्रश्न नाही. पण तुम्ही जर ट्रीटमेंट थांबवली, बंद केली, त्यामध्ये आळस केला तर मात्र प्रॉब्लेम होणार हे निश्चित आहे. तर तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या प्रकृतीकडे जे पूर्वीपासून चालत आलेले प्रॉब्लेम आहेत त्याच्याकडे गंभीरतेने लक्ष द्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो. स्थावर प्रॉपर्टी किंवा मालमत्ता अशी जी काही आहेत त्यांना खरेदी विक्रीचे जे काही योग आहेत ते या महिन्यात दिसून येतात. म्हणजे नवीन खरेदी करणे, जुनी काढून नवी घेणे किंवा आपली एखादी पूर्वापार प्रॉपर्टी विकणे, अशा गोष्टीतनं चांगलं उत्पन्न तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं. आणि ते उत्पन्न योग्य ठिकाणी विनियोग तुम्ही करा, प्लॅनिंग करून करा, सल्ला घ्या कोणाचा तरी आणि त्याप्रमाणे करून घ्या. विद्यार्थी दशेत जी मंडळी आहेत किंवा जी मुलं आहेत उच्च शिक्षण घेत आहेत किंवा आता परीक्षेची वाट बघतायत त्यांनी अजिबात आळस करू नका. कल करे सो आज कर हे सूत्र ध्यानात ठेवा. उद्यावर कोणतीच गोष्ट अभ्यासाची टाकू नका. आत्ताच केलं पाहिजे असं ठरवा आणि ती गोष्ट आत्ताच्या आत्ता करा. कारण विलंब करू
विलंबाने करू अशा ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत. काही ना काही त्याला तर अडचणी येतील आणि त्या आणखीन पुढे जातील. म्हणून ठरवलेल्या गोष्टी तुम्ही वेळच्या वेळी पूर्ण करा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना हितशत्रूंचा थोडा त्रास या महिन्यात दिसून येतो. म्हणजे तोंडावर वाहवा करणारे लोक मागून थोडी बुराई करतील, तर त्यांना नीट ओळखा आणि त्यांना 4 हात दूर ठेवा असं मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगतो. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये काही योग असे येतात की त्या योगाने अकल्पित घटना घडून आपल्याला यश मिळून जातं. म्हणजे आपण केवळ ठरवलं होतं असं काहीतरी झालं तर चांगलं, पण ते योग अचानक येतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला सहाय्य मिळेल, अर्थसहाय्य मिळेल आणि त्या घटना घडतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. नोकरीत जे बदल घडवू इच्छिणारे लोक आहेत किंवा बढतीच्या मार्गाने किंवा त्या दिशेने जर विचार करणारे लोक असतील त्यांना यामध्ये आपली बढती आणि बदली दोन्ही गोष्टींचे योग चांगले दिसून येत आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे करता येतील. नोकरीमध्ये तुम्हाला वाहवा मिळेल आणि त्याचप्रमाणे जे मोठी गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये पूर्वार्धात कोणतीही गोष्ट मोठी गुंतवणूक करू नका. उत्तरार्धामध्ये तुम्ही एखाद वेळ केले तरी चालेल, पण पूर्वार्धामध्ये काही गोष्ट शक्यतो करू नका असं मला या ठिकाणी सल्ला आहे. सेल्फ एम्प्लॉईड जे लोक आहेत, स्वतः हातावर ज्यांचं पोट आहे किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांनी जेवढी मेहनत कराल तेवढा त्यांना फायदा या महिन्यात दिसून येतो. असं हे अनुकूल वातावरण तूळ राशींच्या व्यक्तींना दिसून येतं. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.